अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुरेशचंद्र जाधव यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे एका मातेचे प्राण वाचलेत। अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी जहांगीर येथील ही घटना आहे। याची हकीकत अशी की धोंडबा गायकवाड वय 50 आणि त्यांचे पती शिवयोगी गायकवाड मुलगा दिलीप गायकवाड हे एकत्रित राहतात, पण दारूच्या व्यसनाधीन गेलेल्या या मुलानं आपल्या या जन्मदात्या मातेला दारू पिण्यासाठी पैशाचा तगादा लावला। पैसे न दिल्यामुळं कुऱ्हाड आणि काठीनं जन्मदात्या आईच्या दोन्ही हात त्यानं पाहता पाहता फ्रॅक्चर करून टाकला। ही घटना घडली सोमवारी दुपारच्या वेळेत। यावेळी शेजारच्या भावकी आणि इतर लोकांनी घडलेल्या घटनेसंदर्भात पोलीस पाटलांना माहिती दिली। यावेळी पोलीस पाटलांनी घडलेल्या घटनेबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याला कळवलं। यानंतर घटनेचा मजकूर पोलीस हवालदार सुरेशचंद्र जाधव यांना देण्यात आला। त्यांनी आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवत कोणताही मुलाहिजा न बाळगता थेट आंदेवाडी जहांगीर इथं ते पोहोचले। पण सध्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळं ओढे नाले बंधारे याला पूर आलाय। अशा परिस्थितीत जखमी धोंडबा गायकवाड यांना घेऊन कसं जायचं असा प्रश्न पोलीस हवालदार सुरेशचंद्र जाधव यांना पडला। त्यांनी तात्काळ कुठलीही तमा न बाळगता बैलगाडी मागवली आणि बैलगाडीतून पुलावरून वाहत असलेल्या पाण्यात जीव मुठीत धरून पूल ओलांडला आणि एवढ्याच वेळात 108 क्रमांकाला फोन करून पोलीस हवालदार सुरेशचंद्र जाधव यांनी ॲम्ब्युलन्सला बोलावून घेतलं आणि या मातेला अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय इथं प्राथमिक उपचार करून त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं। इतकंच करून हे हवालदार सुरेशचंद्र जाधव गप्प बसले नाहीत, तर ज्या मातेला व्यसनाधीन मुलानं जखमी केलं, फ्रॅक्चर केलं, त्या दिलीप गायकवाड याला ताब्यात घेत त्याच्यावर घटनेच्या गांभीर्याच्या आधारे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत पोलिसी खाक्या दाखवून दिला। घडलेल्या घटनेत पोलीस हवालदार सुरेशचंद्र जाधव यांनी दाखवलेली कार्यतत्परता ही खूप काही सांगून जाते। दरम्यान व्यसनाधीन झाल्यानं दिलीप गायकवाड याची पत्नी त्याला सोडून माहेरी राहते आणि दररोजच्या दारूच्या नशेत असलेला हा पोटचा मुलगा आईकडून पैसे मिळवावे या उद्देशानं त्यानं आईचे दोन्ही हात फ्रॅक्चर केले। पण शेजारी असणाऱ्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळं धोंडाबा गायकवाड यांचा जीव वाचला, अथवा या व्यसनाधीन झालेल्या मुलानं जन्मदात्या आईचाच जीव घेतला असता, हेच या घटनेवरून स्पष्ट होतं।